शिवरायांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, त्याच्या बलाढ्य सेनेला तेथे समाप्त केले. इकडे आदिलशहा बडी बेगम अफजल खानाला शिवाजी महाराजांना पकडून आणेल याची वाट बघत बसले होते. त्यांना अफजल खानावर भरपूर विश्वास होता. एके दिवशी आदिलशहाकडे भर दरबारात एक हेर येतो आणि आदिलशहाला म्हणतो, हुजूर, खान साहेब गेले. हे ऐकल्यावर आदिलशहा डचकतो. हेर पुढे सांगू लागतो, हुजूर, क्षमा असावी. प्रतापगडाच्या जावळीच्या जंगलात मराठ्यांनी उभ्या केलेल्या शामियानात खान साहेबांची आणि शिवाजी राजांची भेट ठरली होती. या भेटीत खान साहेबांनी शिवाजी राजांवर कट्यार चालवली. त्याच्या प्रत्युत्तरात शिवाजी राजांनी बिचम्यानं वार केला आणि त्यांना कायमचे शांत केले. ही बातमी ऐकल्यावर आदिलशहा पुरता हादरून गेला. त्याला खऱ्या अर्थाने आता शिवाजी राजे नावाची दहशत कळू लागली. थोड्याच दिवसांनी प्रतापगडाच्या लढाईत मावळ्यांकडून मार खाऊन आलेली फाजल खान, अंकुश खान आणि इतर सरदार मानाखाली घालून विजापुरात दाखल झाले. शिवरायांनी अफजल खानाच्या फौजेबरोबर खजिना, घोडे, बैल, शस्त्रे आणि इतर संपत्ती ताब्यात घेतले. हे कळाल्यावर दरबार पुन्हा हादरून गेला. आता पुढे काय करायचे हा प्रश्न सगळ्यांसमोर उपस्थित राहिला. दरबारात सगळ्यांना वाटले, आता अफजल खानाला मारल्यानंतर शिवाजीराजे 10-15 दिवस आराम करतील आणि मग पुन्हा वाई आणि आपला इतर मुलूक घेण्यासाठी नवीन मोहिमा काढतील. त्यांनी तसे करण्या अगोदर तुम्ही शिवाजीराजे ज्या गडावर असेल त्या गडाला काही सैन्य घेऊन वेढा घाला. तेवढ्यात अजून एक धक्कादायक बातमी दरबारात येते. ती म्हणजे अफजल खानाला मारल्यानंतर शिवाजीराजांनी जराही वेळ न घालवता आपले सैन्य एकत्र करून आपल्या वाई ते कराड पर्यंतचा सर्व मुलूक जिंकून घेतला. ही बातमी ऐकल्यावर आदिलशहाच्या डोळ्यासमोर दिवसा तारे दिसू लागले. तो म्हणतो, अरे, हा शिवाजीराजे एवढ्या झटपट मुलूक जिंकून घेतो, त्या अर्थी तो जेवणा खाण्यात व झोपण्यात वेळ तरी घालवतो की नाही? हे जर असं चालू राहिलं तर तो शिवाजी राजा आपल्या कोल्हापूर आणि पन्हाळ्याचा भाग जिंकून उत्तरेत विजापूरवरही चाल करून देईल. इतक्यात अजून एक बातमी दरबारात पोहोचते. ती म्हणजे शिवाजी राजांनी कोल्हापूर, ठाण्यासह पन्हाळा किल्ला जिंकून घेतला. हे ऐकल्यावर आदिलशहा जोरात किंचाळतो. अरे, हे चाललंय तरी काय? कोल्हापूर, ठाणं गेलं हे मी समजू शकतो, पण पन्हाळगडासारखा बलाढ्य किल्ला शत्रूकडे जातो तरी कसा? हा सगळा प्रकार झाल्यानंतर बडी बेगम अफजल खानाचा मुलगा फाजल खान आणि इतर सरदारांना शिवाजी राजांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवून देते. शिवाजीराजे हे त्यावेळी पन्हाळावरती असतात. इराणकडून फाजल खान आणि इतर सरदार आपल्यावर चालून येत आहे हे राजांना कळते. त्वरित राजे आपले सैन्य घेऊन वाटेतच फाजल खान, रुस्तमे जमाल खान यांच्या फौजेवर तुटून पडतात. मावळ्यांच्या कडव्या प्रतिकारामुळे आदिलशाही सैन्य रण सोडून पळू लागते. आता आपले सैन्यच पळत आहे तर आपण थांबून काय उपयोग, हे फाजल खान आणि रुस्तमे जमाल खानास कळते. तेही सैन्याप्रमाणे माघारी विजापूरला निघून जातात. त्यांचा शिवरायांना पकडण्याचा हा दुसरा प्रयत्नही अयशस्वी ठरतो.